हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट डेकोर। सध्या श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे क्राफ्ट डेकोरमध्ये आज मी तुम्हाला मंगळागौरीच्या पूजेसाठी एक अमेझिंग डेकोरेटिव्ह आयडिया दाखवणार आहे। ही डेकोरेटिव्ह आयडिया तुम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता। माझ्या भाचीची मंगळागौर आम्ही अगदी रिसेंटली सेलिब्रेट केली आणि त्यासाठी आम्ही 12 ज्योतिर्लिंगांचं डेकोरेशन केलेलं होतं। चला तर मग बघूया की महादेवांच्या पिंड मी कशा बनवल्या होत्या। तर साधारण अशा आकाराच्या प्लास्टिकच्या 12 डब्या मी विकत आणल्या होत्या आणि प्रत्येक डब्बीला ब्लॅक कलरचा चार्ट पेपर रॅप करून घेतला होता। त्यानंतर पांढऱ्या कलरच्या ग्लिटर पेपरचा वापर करून महादेवाच्या पिंडीवर ज्या प्रकारचं गंध असतं त्याप्रमाणे कटआउट्स करून चिकटवून घेतले होते। तसंच हिरव्या कलरच्या ग्लिटर पेपरनी बेलाच्या पानाचा आकार सुद्धा वरच्या बाजूला चिकटवला होता। प्रत्येक महादेवाच्या पिंडीसोबत नागाचा आकार सुद्धा गरजेचा आहेच, त्यामुळे मग ब्लॅक कलरच्या फोम शीटचा नागाचा आकार मी कट करून घेतलेला आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता त्याला मध्यभागून एक तार चिकटवलेली आहे। त्याचप्रमाणे नागाचे डोळे आणि जीभ सुद्धा साकार केलेली आहे। मग या महादेवाच्या पिंडीवर हा जो फोम शीटचा नाग आहे तो प्रत्येक महादेवाच्या पिंडीवर मी चिकटवून घेतला आणि पिंड ठेवण्यासाठी जो बेस लागणार आहे तो आकार मी पुठ्ठ्याचा कट करून घेतलेला आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि त्या कट केलेल्या आकारावर संपूर्णपणे मी फुलांचं आणि पानांचं डेकोरेशन करणार आहे। म्हणजे फुलं मी यूज करतेय त्या खालच्या बेसवर लावण्यासाठी ती फुलं घरच्याच अवेलेबल असलेल्या माळांमधून मी काढून घेतली आहेत, कारण आपल्या घरात बऱ्याचदा अशा फुलांच्या माळा पडलेल्या असतात, आर्टिफिशियल फुलांच्या माळा, ज्या की कालांतराने आपण वापरत नाही। तर अशा आपल्याला 12 महादेवाच्या पिंड बनवायच्या आहेत, त्यामुळे कलर कॉम्बिनेशन हे तुमच्या हिशोबाने तुम्ही चूज करू शकता। तुमच्याकडे जर अवेलेबिलिटी असेल तर 12 कलरची वेगवेगळी फुलं तुम्ही 12 पिंडांवर यूज करू शकता किंवा मग रिपीट कलर्स तुम्ही यूज करू शकता। तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय, ग्लूगनच्या साहाय्याने अतिशय सोप्या पद्धतीने ही फुलं चिकटवली जात आहेत पुठ्ठ्याला आणि पुठ्ठ्याला संपूर्णपणे फुलं चिकटवून झाली की मग त्यावर आपण महादेवाची पिंड ठेवणार आहोत। आणि ही पिंड ठेवल्यानंतर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय, अतिशय सुंदर असा आपला महादेव साकार झालेला आहे। आणि अगदी अशाच सेम पद्धतीने बाकीच्या सुद्धा 12 महादेवाच्या पिंडी मी बनवल्यात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता की वेगवेगळे कलर्स यूज केल्यामुळे अतिशय सुंदर असा हा 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा माझा तयार झालेला आहे। हा 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा गणपतीच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता। मग मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी अर्थातच आजूबाजूला सुद्धा आम्ही भरपूर फुलापानांचं डेकोरेशन केलेलं होतं। आम्ही खास एक पोस्टर प्रिंट करून आणलेलं होतं, ज्यावर माझ्या भाचीची मंगळागौर होती तिचा फोटो आणि आम्ही मंगळागौरीला ज्या सगळ्या मुली होतो त्यांचे फोटो प्रिंट आम्ही करून आणले होते। आणि मध्यभागी जिथे आम्ही ॲक्च्युअल मंगळागौरीची पूजा करणार होतो त्याच्या आजूबाजूला सगळीकडे हे 12 ज्योतिर्लिंगांच्या पिंड आम्ही मांडून ठेवलेल्या होत्या। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय त्याप्रमाणे प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं नाव सुद्धा एका छोट्याशा चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठी आम्ही समोर चिकटवली होती। तर अशा प्रकारे या सुंदर डेकोरेटिव्ह आयडियामुळे आमच्या मंगळागौरीच्या पूजेमध्ये आणखीनच मजा आली। तर कशी वाटली तुम्हाला माझी मंगळागौरीची डेकोरेटिव्ह आयडिया? मला प्रतिक्रियांमधून नक्की कळवा। आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा लगेच दाबा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। भेटूया लवकरच पुढच्या एका क्राफ्ट क्रिएशनसह। तोपर्यंत बघत राहा माझं चॅनल क्राफ्ट डेकोर। स्टे क्रिएटिव्ह, स्टे ब्युटिफुल। थँक्यू, बाय।